नमस्कार मित्रांनो, मी आज बघा गार्डनला आले आणि माझ्या बहिणीच्या मुलाला खेळण्यासाठी मी गार्डनला घेऊन आलेले. तर तुम्हाला हे गार्डन बघून कसं वाटतं नक्की कमेंट करा आणि नक्कीच लाईक करा. आता बाकी मी जास्त काही बोलत नाही, कारण का इथं खूपच आवाज जोरात आहे, त्याच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा नाही पोहोचेल. तर तुम्ही बघू शकता, बाकी मी सर्व दाखवणार आहे. गार्डनमध्ये काय काय खूप छान आहे आणि खूप मोठं गार्डन आहे याचं. तर नक्कीच कमेंट आणि नक्कीच लाईक करा. तर तुम्ही बघत राहा फक्त. काय झालं? फुल आहेत घसरगुंडी केली. तो टापर चाहिए ना, तो टापर लगाओ. आणि हा व्हिडिओ बाय चान्स मोठा होऊ शकतो. बघा पाण्याचं पण आहे, खूप छान पाणी आहे बघा. मस्त असं इथं पाण्याचं हे केलेलं आहे, तलाव केलेलं आहे. पाण्याचा तलाव खूप छान आहे, फुलं बिलं इथं बघा. एक काम करूया ना, ते आपलं फुटवर आपल्या दोघं काढूया. बघा इथे मस्तपैकी धबधबा आहे पाण्याचा, खूप छान असं आहे. पण माझा आवाज पोचेल नाही पोचेल सांगता येत नाही, कारण का मी माईक पण घेऊन आलेली नाही. mahal. गर्दी असल्याने फोटो काढायचे.
तर नक्कीच मित्रमैत्रिणींनो ह्या गार्डनला नक्कीच तुम्ही भेट द्या. कोळशेत रोड, डोकाई, ठाणे वेस्ट. कल्पवृक्ष गार्डन या डोकाईचं नाव आहे. तर खूपच छान आहे असं मस्तपैकी. आता वरती पायऱ्या चढून अजून पुढे जाऊन बघू काय आहे ते. पुढे कुठे काय काय आहे बघू. कारण का स्विमिंग पूलाच्या वरती असं हे केलेलं आहे. स्विमिंग पूलाच्या वरती ब्रिज तयार केलेला आहे. त्या ब्रिजवरती आम्ही चढतो. ऐसी दोस्ती. कारण की हे गार्डन जे आहे ते एवढं मोठं आहे त्याच्यामुळे मोठा व्हिडिओ होऊ शकतो. राजगिरीची भाजी बघ. समर चलो गेली. यार प्राजक्ता ये खुला हुआ है. तर हा आता माझा खूप म्हणजे खूपच मोठा होणार आहे व्हिडिओ. तर तुम्ही नक्की बघू शकता. कारण का गार्डनच एवढं मोठं आहे की विचारून सोय. भरपूर मोठं आहे गार्डन आणि बघण्यासारखं आहे. खरंच येऊन एकदा भेट द्या. 2 ते 2.5-3 तास लागतात फिरायला मस्तपैकी. मुलांना घेऊन आलं तर वेळ लागतो. शिवाय अजून सर्व सुविधा आहेत लहान मुलांना वगैरे खेळण्याच्या. आणि वॉशरूम आहे. आता मी वरती आणखीन जाऊन बघते काय आहे ते. तुम्ही पण बघू शकता माझ्या व्हिडिओद्वारे. पण येऊन एकदा भेट दिली म्हणजे तुम्हाला पण मजा येईल ना. आता कंप्लीट संध्याकाळचे 7:30 7:15 होत आलेले आहेत. मी अजून गार्डनमध्येच आहे. बहीण आणि बहिणीचा मुलगा गावावरून आलेले. त्यांना दाखवण्यासाठी मी एक गार्डनला आलेले. तर तुम्ही नक्कीच बघू शकता. नक्कीच कमेंट करा, नक्की फॉलो करा, नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आता तुम्ही म्हणाल माझी बहीण कुठे आहे, बहिणीचा मुलगा कुठे आहे. पण काय आहे माहिती आहे, बहिणीचा मुलगा व्हिडिओला तयार होत नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढत नाही. पण तुम्ही समोरून बघू शकता. इथे माझी बहीण आहे मग पाठीमागे. ही बघ.
तर आता आणखीन चला आपण पुढे बघूया काय आहे ते. हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि पुढे बहीण चालते बघ, पण तो व्हिडिओमध्ये येत नाही. तर खूप असं आता रात्र झालेली आहे, तर त्याच्यामुळे सगळ्या लाईटी बिटी खूप छान असं झाडांमध्ये लावलेल्या आहेत. तर हे गार्डन तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. अंधारामध्ये खूपच छान दिसतं असं गार्डन बघा, लाइटिंग केलेली आहे पूर्ण आत. बघा किती खूप पब्लिक आहे आणि आता रात्रीच्या 7:30 वाजलेले आहेत. उजेड तर आहे अजून. मी अजून एकदा तुम्हाला पत्ता सांगते. ठाण्यामध्ये ढोकाळी कोळशेत रोडलाच आहे. कल्पवृक्ष गार्डन नाव आहे येतं, एकदम रस्त्याच्या कडेलाच आहे. पण आतमध्ये थोडं आपल्याला 5 मिनटं चालत यावं लागतं. त्याच्यानंतर हा आतला साईडचा भाग आपल्याला पूर्ण गार्डनचा बघायला भेटतो. तर नक्कीच येऊन भेट द्या आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा की कसं वाटलं तुम्हाला हे गार्डन. आणि हा व्हिडिओ खरंच खूप मोठा होणार आहे बरं का. नंदा इकडे बघ, खेळायसारखं आहे. लहान मुलांसाठी खेळायला पण भरपूर काय काय आहे, पाळणे आहे सर्व काही. कशावर खेळतो? नाही येत जायला. अत्तर में इकडे आता गार्डन में
परत दुसऱ्यांदा मूव केलं आऊट दोनदा मूव केलं तू. तर आता आम्ही खाऊ घ्यायला पण चाललो. आतमध्ये खाण्याची सुविधा आहे, जरा दुकान आहे पुढे. बघते त्यांना मुलासाठी काय खायला हवं आहे. तर बघा, सुंदर असं छान असं गार्डन आहे इथे. लहान मुलांना खेळायला पण आहे. तर आता आमचं खेळून वगैरे झालेलं आहे. आता आमच्या घरी जाण्याची तयारी आहे. म्हणजे पण आता अंधार खूप आहे. अंधारात तुम्हाला कसं दिसणार. तर आता आम्ही बाहेर पडतोय गेटच्या. तर आता मी बाहेरच्या गेटला आहे. आता बाहेर गेटला निघायला लागले. तर नक्कीच माझ्या व्हिडिओला कमेंट करा, नक्कीच लाईक करा. हे बघा मी गेटमध्ये, हे बघा. हे इकडून जा ना, इकडून जा. आणि याला कुपन पण आहे बरं का. एका माणसाला 30 रुपये घेतात. तर आता त्याला थोडंसं तुम्हाला बाहेरचं मी दाखवते. आता इकडे अंधार आहे, झालेलं आहे गार्डन फिरून. तर हा आतमध्ये येण्याचा रस्ता आहे. एक 5 मिनटं लागतात आतमध्ये यायला, आणि त्याच्यानंतर आपल्याला गार्डन बघायला भेटतं. अजून बाहेर म्हणजे मेन रस्त्यालाच आहे. कल्पवृक्ष गार्डन लिहिलेलं आहे. बोर्ड खूप मोठा आहे, छान आहे तिथे. हा बघा पहिला गेट आहे, आणि या गेटमधूनच आपल्याला आतमध्ये एंट्री भेटते. तर हे बघा गेटचं बाहेरूनच नाव आहे. आणि मेन हायवेलाच आहे हा गेट. इथूनच आपल्याला आतमध्ये गार्डनला जायचं आहे. चला, हाय नमस्कार. तर तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कमेंट करा, मला नक्कीच लाईक करा. धन्यवाद. नक्कीच गार्डन बघा. पण तुम्ही प्रत्यक्षात येऊन गार्डनला भेट द्या, तेव्हाच तुम्हाला मजा येईल. काय रे, कधीपासून मला देत नाही, सगळ्यांनी द्यायला लागलाय. द्या लवकर मला पानपुरी. हां, किती आपले लांब लांबच्यांना द्यायला लागलाय. जवळचे आहे म्हणून दे ना का. हां, आपल्या म्हटलं चला जाऊ दे, बाजूला बादशाह आहे त्याच्यापाशी घेऊन खावा पानपुरी. तर ह्याचं आपलं चाललंय. भावालाच नाव सांगते तुझं. देतो का नाही पडती ना.